मग त्याच्यानंतर माझ्याकडे ऑप्शन होता पुणे. मग मी पुण्याला आलो. पुण्याला ह्याच जिद्दीने आलो, की अ, मला इथे इथे येऊन परत नेट सेटच करायचंय, त्यातल्या त्यात इंग्लिश लिटरेचरमध्येच करायचंय. फक्त येताना बॅरियर हा होता बघा, बॅरियर तर हा असणारच आहे जाणवतंय. तर त्यावेळेस प्रॉब्लेम पैशांचे होते, प्रॉब्लेम आपल्या मार्गदर्शनाचे सुद्धा होते. तर ज्या सरांचा मी आत्ता उल्लेख केला, त्यांनी फक्त दुसरा एक मला सल्ला दिला होता. ते मला म्हटले, की पुण्याला जरी तुझी कोणतीही ओळख नसली, तरी तू पुण्याला जायचं. कारण तुला वा चांगला अनुभव भलेही येणार नाही, परंतु वाईट तरी अनुभव येईल. म्हणजे जीवनात अनुभवासाठी घराच्या बाहेर निघायचं. ह्या एका गोष्टीमुळे, ह्या एका कारणामुळं मी घराच्या बाहेर आलो आणि त्याच्यानंतर मला जेवढी आठवते तेवढी 10 जून 2011 ला मी पुण्यात पहिल्यांदा आलो. मी त्या तेवढ्या वर्षभरामध्ये सिक्युरिटी गार्डचा जॉब केलेला आहे. कारण घरून मी फक्त ₹5,000 आणले होते. ₹5,000 अक्षरशः पहिल्या महिन्यातच संपले आणि त्याच्यानंतर ते ₹5,000 गोळा करण्यासाठी आई-वडिलांना जे काही 1 महिन्याचा, दीड महिन्याचा वेळ लागला होता, याचा विचार करता मला माझी इच्छा नाही झाली त्यांना परत पैसे मागण्याची. मग मी विचार केला, की काय करता येईल? तर त्याच्यावर एक चांगला उपाय होता. पुणे स्टेशनच्या बाजूला संत ज्ञानेश्वर मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अ, अ, शासनमान्य हॉस्टेल म्हणून आहे, गव्हर्नमेंट हॉस्टेल. त्या ठिकाणी माझा एक मित्र आहे, जयदीप देवकुळे म्हणून. म्हणजे आता सध्याला तो एस-बी-आयमध्ये पी-ओ म्हणून जॉब करतो. तर त्यांनी मला खूप चांगला सपोर्ट केला. 1-2दा आमच्या भेटी झाल्या. त्याला कदाचित वाटलं असेल, की गरीब आहे परंतु होतकरू विद्यार्थी आहे आणि ह्याला सपोर्ट केला पाहिजे. मग त्यांनी मला पॅरासाइट म्हणून त्याच्या रूमवर राहण्याची संधी दिली. ती एक गोष्ट आहे माझ्या जीवनातली, की मी पुण्यामध्ये टिकून राहण्यासाठी गव्हर्नमेंटच्या हॉस्टेलचा पॅरासाइट विद्यार्थी. त्याच्या रूमला मी 15 ते 20 दिवस राहिलो आणि एके दिवशी जे इच्छा नसती तेच घडलं. म्हणजे हॉस्टेलच्या रेक्टरनी मला पकडलं, की "तू ॲडमिशन नसताना इथे राहतो. मग कुणाकडे राहतो?" मी घाई-गडबडीमध्ये, गोंधळामध्ये त्या मित्राच्या ऐवजी दुसऱ्या रूममेटचं नाव सांगून टाकलं आणि दुसऱ्या रूममेटचं नाव सांगितल्याच्या नंतर मग गोंधळ झाला, की तो मित्र जास्त चिडायला लागला, की "तू राहतोय ज्याच्याकडे त्याचं नाव न घेता तू माझं नाव घेतलं." मग सरांनी मला ऑफिसमध्ये बोलावलं. माझं ॲडमिशन कॅन्सल करण्यापर्यंत विषय आला वगैरे. तर मग मी त्यांना एवढंच बोललो. मी पण नंतर रेक्टरला जाऊन भेटलो. सर म्हटलं, "माझी चूक होती. मी राहतोय दुसऱ्याकडे, त्याचं नाव मी सांगणार नाही, कारण त्याच्यावर परत गदा येईल. मी हॉस्टेल माझ्या सामानासहित सोडतो. फक्त मला 2 दिवसाची मुदत द्या." परंतु ज्या विद्यार्थ्यांनी मला मदत केली, तर त्यांनी बघा म्हटलं, की एका गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यालाच मदत केली. मी किमान आत्ताचे 20 दिवस तरी मी पुण्यात आहे. कदाचित ह्यांनी मला अशी मदत नसती केली, तर माझं ॲडमिशनही झालं नसतं. माझी इथं राहण्याची इच्छा सुद्धा झाली नसती. त्यासाठी एका पॉझिटिव्ह अँगलने जसं आपण हॅकिंग म्हणतो. हॅकिंग हा चुकीचा प्रकार आहे. परंतु त्याच्यामध्ये इथिकल हॅकिंग हा चांगला प्रकार आहे. चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही हॅकिंग करत असाल, तर त्याही अर्थाने तो चांगला प्रकार आहे. अशा अर्थाने मी किमान हे समजतो, की पॅरासाइट ठेवणं हे जरी इल्लीगल असलं, तरी एखाद्या गरीब आणि होतकरू विद्यार्थ्याला तुम्ही त्या अर्थाने सपोर्ट करता ही चांगली गोष्ट आहे. किमान मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि दुसरी गोष्ट त्याच्यानंतर मग ठरवलं. त्याच्यानंतर त्याच रात्री मी गावाकडे निघण्याचा प्रयत्न करत होतो. काय माहिती, की भविष्याला हे कदाचित मान्य नसेल. मग मी पूर्ण दिवसभर एका गार्डनमध्ये बसून काढला, रडून काढला. मग त्याच्यानंतर मला असं जाणवलं, की बघा माझ्या जीवनात कितीही आजपर्यंत भरपूर अडचणी आल्या. याच्यानंतरही येतील किंवा आल्या जरी, तरी माझा एक सिंपल पॅटर्न आहे. सोप्या एका कोऱ्या कागदावर, झेरॉक्सच्या एका कागदावर 2 लाईन मारायच्या. मी पुण्यात राहणार आहे, तर कशासाठी राहणार आहे? आणि मी पुण्यातून जाणार आहे, तर का जाणार आहे? तर ह्या अर्थाने मग इयत्ता 12वीच्या लेव्हलला तेवढ्या 18-19 वर्षाच्या वयाला सुद्धा रिअलमध्ये हे खरं तर खूप मॅच्युरिटीची गोष्ट आहे. मी म्हणजे मागे वळून ज्यावेळेस पाहतो माझ्या लाईफकडे, तर बऱ्याचदा असं छान वाटतं, की आपण जे काही डिसिजन घेतले ते खरेच अतिउत्तम होते. मग एक कोरा पान घेतला आणि त्याच्यावर पुण्यात राहण्याची कारणं लिहिली आणि गावाकडे जाण्याची कारणं लिहिली. गावाकडे जाण्याच्या कारणामध्ये मी पुढे जाऊन एक सर्वसाधारण शिक्षित आणि बेरोजगार होईल, हीच कारणं मला दिसत होती. आणि पुण्यामध्ये स्ट्रगल दिसत होता, राहण्याचे प्रॉब्लेम दिसत होते, पैशाचे प्रॉब्लेम दिसत होते. माझ्या ओळखी तेवढ्या नव्हत्या. माझं गव्हर्नमेंट हॉस्टेलला नंबर लागलं नव्हतं. हॉस्टेलच्या वेटिंग लिस्टला माझा नंबर होता. मग मला एकमेव पर्याय होता, की पुण्यामध्ये कुठलातरी जॉब करून शिक्षण घेणं. कारण काय, की मी कॉलेजचा 3rd टॉपर होतो. परंतु शिक्षकांच्या नजरेमध्ये मीच टॉपर होतो. कारण सोशल सायन्सेसमधून मीच टॉपर होतो. जो काही टॉपर आला होता तो संगीत ह्या विषयातून टॉपर आला होता. अशा अर्थाने. तर ते एक दडपण होतंच शिक्षकांचं. दडपण म्हणण्यापेक्षा एक चांगलं पॉझिटिव्ह दडपण म्हणा ह्या अर्थाने. आणि नंतर मी त्या दिवशी ठरवलं, तर मला पुण्यात राहायचंय, तर मी काय केलं पाहिजे?
तर माझ्या डोक्यात एक प्लॅन असा आला, की मी जर पार्ट टाईम जॉब करून मला जर ₹5,000-6,000 मिळत असतील, तर माझे सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. ₹2,000 मला खायला जातील, 2,000 राहायला जातील, 2,000 मध्ये मी माझे इतर खर्च करेल आणि जर पार्ट टाईम जॉबचा विचार केला तर 4 ते 5 तास तर मला काम करावं लागतं. आणि ह्याच्यासाठी मी येरवड्याच्या बाजूला, येरवडा जो जेल आहे त्याच्या बाजूला नागपूर चाळ म्हणून आहे. नागपूर चाळीच्या आतमध्ये लेफ्ट साइडला आपण ज्यावेळेस जातो, तिथे कॉमर्स झोन नावाचं एक मोठं व्यावसायिक ठिकाण आहे. त्यावेळेस नवीन-नवीनच ते बांधकाम सुरू होतं. सध्याच्या घडीला मी मागच्या वर्षी जाऊन आलो. तर तिथे 10 ते 11 बिल्डिंग बनल्यात. माझ्या टाईमला 6च बिल्डिंग होत्या. म्हणजे काम रनिंगमध्येच होतं. तर त्या ठिकाणी कॉल सेंटरच्या कस्टमर एक्झिक्युटिव्हसाठी मी जॉबसाठी इंटरव्ह्यू द्यायला गेलो आणि इंटरव्ह्यू पण अतिउत्तम झाला. त्यांना आवडलं आणि त्यांनी मला ऑफर पण केली, की तुम्हाला एका महिन्याचे ₹9,000 मिळतील. परंतु तुम्हाला ह्या एरियामध्ये म्हणजे येरवड्याच्या एरियामध्ये तुमच्या राहण्याची व्यवस्था तुम्हाला करावी लागेल आणि दुसरी गोष्ट तुम्हाला 1 ते दीड महिन्याची ट्रेनिंग असेल. 1 ते दीड महिन्याच्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला तुमचा खर्च करायचा आहे आणि त्याच्यानंतर मग दीड महिन्याच्या नंतर ट्रेनिंग संपल्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही एक्झॅक्टली कस्टमर केअर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह म्हणून काम कराल, त्या दिवशीपासून तुमची पेमेंट सुरू होईल. फक्त मला हीच बाब नाही आवडली. कारण माझ्याकडे फक्त एक 8 ते 10 दिवसात 10 दिवसच पुरतील एवढेच पैसे होते आणि मी दीड महिना कसा राहू? हा प्रश्न माझ्यासमोर होता आणि माझी काही ही इच्छा नव्हती, की मी जॉब करावं. ही माझी मजबुरी होती, की मला जॉब करून पैसे कमवायचे होते. आणि मग मी नाराज होऊन खाली उतरत होतो. खाली उतरल्याच्या नंतर रिसेप्शन असतं. रिसेप्शनच्या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड आणि त्याचे सुपरवायझर बसले होते आणि सुपरवायझर बसल्याच्या नंतर मग जाताना मी फक्त माझा परिचय दिला होता. मी असं-असं ह्या-ह्या गावचा आणि भाषेवरनं त्यांनी मला ओळखलं, की तुम्ही नांदेडचे का? मग तिथूनच थोडी 1-2 मिनिटाची ओळख झाली आणि 2 मिनिटाच्या ओळखीच्या नंतर त्यांनी मला सांगितलं, की मी पण लातूरचा आहे. जे तिथले सुपरवायझर होते ते म्हणले, "मी लातूरचा आहे." तर मग लातूरचा आहे म्हटल्यावर किमान एरियाचा थोडासा फरक पडतो. तेवढं मला त्यांनी सपोर्ट केला. ते मला म्हटले, "मग इंटरव्ह्यू कसा झाला?" आणि बाकीच्या गोष्टी. मग मी त्यांना जे घडलं ते सांगितलं. माझं सिलेक्शन झालेपर्यंत मला दीड महिना थांबावं लागेल. दीड महिन्याच्या सगळं मला खर्च करावा लागेल. मला इथं राहावं लागेल आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस मी फ्लोअरवर एक्झॅक्ट काम करेन, त्याच्यानंतर माझी पेमेंट सुरू होईल आणि मी ह्या गोष्टीसाठी तयार नाही. मग ते मला म्हटले, "मग तुझी काय अपेक्षा?" मी म्हटलं, "मला आजपासून मला रूम पाहिजे राहायला." ओके. मग मी जर आजपासून काम करत असेल, तर मला महिना संपल्याच्या 30 दिवस संपल्याच्यानंतर मला पेमेंट पाहिजे. मग ते मला म्हटले, की तुम्ही सिक्युरिटी गार्डचं काम कराल का? मी म्हटलं, "ह्याच्यामध्ये मला काय मिळेल?" मग ते म्हटले, की "तुम्हाला राहायला रूम मिळेल, तुम्हाला मेस मिळेल." मी म्हटलं, "बाकीचं सांगायची गरज नाही. मला ह्याच 2 गोष्टी पाहिजेत." ओके. मग लगेच त्यांनी मला त्यांच्या हेड ऑफिसला घेऊन गेलं आणि फक्त हाईट मोजली. 5.5 फुटापेक्षा जास्त पाहिजे. सुदैवाने तेवढी होती. हाईट म्हणजे वजनाला खूप कमी होतं, पण तरीसुद्धा त्यांनी माझं सिलेक्शन केलं. फक्त त्यांना सीरियस मुलगा पाहिजे होता आणि त्यावेळेस एक गरजसुद्धा होती. बघा, मला हे सांगण्याचं कारण काय आहे, की मी सिक्युरिटीकडचं काम का केलं? कारण मला जेवणाची गरज होती आणि मला राहण्याची गरज होती. ह्या दोन्ही गोष्टी मला त्या ठिकाणी पूर्ण झाल्या. कशा पूर्ण झाल्या? कारण माझं ज्यावेळेस आयडी कार्ड बनवण्यात आलं सिक्युरिटी गार्डचं, तर त्यावेळेस ते सिक्युरिटी गार्डचं झेरॉक्स घेऊन मी मेसवाल्याकडे गेलो. त्यावेळेस माझे सुपरवायझर माझ्यासोबत होते. त्यांनी तिथं फक्त झेरॉक्स दिलं आणि त्यांनी सांगितलं, की "हे आजपासून आमच्याकडे जॉइन झालेले आहेत आणि तुमचे जे काही मेसचे पैसे आहेत, ते ह्यांच्या पेमेंट झाल्याच्यानंतर 30 दिवसानंतर मिळणार आहेत आणि गॅरंटी मी घेतो. माझ्याकडे हा मुलगा काम करतोय. तर त्यासाठी ह्यांना पुढचा महिनाभर डबा द्यायचा. ज्यावेळेस पेमेंट होईल त्यावेळेस मी जबाबदारी घेतो. मीच पैसे देतो." म्हणजे फक्त त्या झेरॉक्स माझ्या आयडीच्या झेरॉक्सवर माझ्या जेवणाची व्यवस्था झाली आणि त्याच्यानंतर सिक्युरिटी गार्डला राहण्यासाठी एक 15-20 मुलं राहण्यासाठी किंवा सिक्युरिटी गार्ड राहण्यासाठी एक मोठा हॉल होता आणि त्या ठिकाणी मला त्यांनी राहायला चान्स दिला. तर मला जीवनामध्ये सगळ्यात जास्त आनंद रिझल्टच्या नंतर झाला असेल तर त्यावेळेस झाला असेल. कारण मला हे माहिती होतं, की दिवस राहणार नाहीत. वाईट काळ जीवनात राहत नाही आणि चांगला काळ सुद्धा राहत नाही. हे चढ-उतार जीवनात सगळीकडेच म्हणजे सगळ्यांच्या सोबतच असतात.